तालुक्यात धक्कादायक घटना घडली असून तळेगाव दाभाडे शहराजवळील प्रसिद्ध पर्यटन स्थळ कुंडमाळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला जुना पूल कोसळला। त्यामध्ये अनेक पर्यटक इंद्रायणी नदीमध्ये बुडाले असून 20 ते 25 जण वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे। यामध्ये काही लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती आहे। यामध्ये 2 जणांचा मृत्यू झाला असून मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता आहे। त्यातच या ठिकाणचा पूल कोसळला। ही घटना आज 15 जून रविवारी 3:30 वाजण्याच्या सुमारास घडल्याचं सांगण्यात येत आहे। घटनास्थळी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील तळेगाव दाभाडे पोलीस दाखल झाले आहेत। कुंडमाळा नदी ओलांडण्यासाठी या बाजूवरून दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी पूल आहे। हाच पूल कोसळला आहे। यामध्ये नेमके किती जण बुडाले आहेत हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही। अंदाजे 20 ते 25 जण बुडाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। या ठिकाणी अजूनही काही पर्यटक अडकले आहेत, त्यांना वाचवलं जात आहे। या ठिकाणी गर्दी करू नये असे आवाहनही पोलिसांनी केले आहे।